ऐक रे. काय रे? टीव्ही फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे. याचा सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. गप व्हिडिओ बघा आता. करके आते तो कारक गए ना हम लोग पूरा. ते दोघं मासेमारी करतायत. मासे पकडायला बसलेत. बघा माकडे बघा. तुमचा पूर्वज मोठा डायनोसॉर होता. मकॅनिकल गुड मॉर्निंग. आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटीसाठी आलोय आणि पुन्हा एकदा आम्ही व्लॉग बनवायला निघालो. जागा माहित नाही खरा तो देवाची शपथ. जागा अजिबात माहित नाही आम्हाला. अशी शपथ. जागा अजिबात माहित नाही आम्हाला. आता आम्ही दोघं इकडनं कल्याणवरून निघलोय. पण आता तिकडं एक आमचा तिसरा पार्टनर भेटणार आहे जो मागच्या व्लॉगमध्ये होता. तो भेटल्यावर आम्ही डिसाईड करू कुठे जायचं आहे. तर मग पुढचं आम्ही जे सगळं आहे ते तुम्हाला दाखवू. प्लेसवर गेल्यावर तुम्हाला दाखवू. त्याचा विषय नाही काय. तो भेटल्यावर मग दाखवू. आणि इंट्रोडक्शन पण आम्ही तेव्हाच देऊ. जरा काही नवीन लोक पण असतील ना ते बोलतील 2 माकडा आहेत कोण. इंट्रोडक्शन तेव्हाच देऊ. आणि सध्या मी दाढी काढले ठीक आहे तरी मीच येतो. मागच्या व्हिडिओमध्ये जो होता तोच आहे. सो चला गाईच जाऊया. मित्रांनो आम्ही पोहोचलोय आमच्या जो आम्ही रात्री डिसाईड केला होता की त्या जागेवर भेटू आणि ठरवू कुठं जायचं ते पुढे. तर ती जागा आहे म्हणजे सावध. आणि सावध नाक्यावर येऊन थांबलो. नेहमीप्रमाणेच तो भावेश आमचा लेटच येणार. तो आज पण लेटच येतोय. आता काय आहे इथं थोडा टाइमपास करायचा आहे. काय करायचं आता मला खूप प्रश्न पडलाय. देखो गाइस हम लोग सिगरेट नहीं पीते लेकिन जेब में माचिस जरूर रखते हैं. काय शेकोटी पेटवली पडते ना. थंडी थंडी में आते ऐसे कुड़कुड़ कुड़कुड़ करके आते तो कारक गए ना हम लोग पूरा. तो चलो शेकोटी पर पेटू. भेटली भाई. आग लावायच्या कामात एक्सपर्ट आहे. कोणाच्या आयुष्यात बोला नंतर कोणाच्या याच्यात आग लावायची असेल कॉन्टॅक्ट दर्शन आणि पंकज. जाम आग पेटली रे. तरी पण कशी काय पेटली? काही सिक्रेट काय आहे? पण टाकायचं काय भाई काय काय शेकायला लावलंय. अरे एवढी गरम झाली. बेकार नाही येताना लय थंडी लागली. तिथपर्यंत पाय शेकवत होते रे. ते थोडा अँगल चुकला माझा. थोडाने जातच चुकला. भाजला ना पूर्ण. जीव जुरतो याग पोरी तुझे माझे लग्नासाठी. जीव जुरतो याग पोरी तुझे माझे लग्नासाठी. इश्क झाला मला तुझ्याशी. इश्क झाला मला तुझ्याशी. हॅलो गाइस गुड मॉर्निंग. नमस्ते नमस्कार राम राम. हाऊ आर यू. तो मंडळी आम्ही पुन्हा एकदा टू इंजिनियरच्या चॅनलवर आलेलो आहे आणि तुमच्यासाठी एक नवीन लॉग घेऊन आलो. आणि लॉग घेऊन येताना आम्ही मागे शिकाय रे बोला रे. नवीन इथे आमचे व्ह्युअर्स असतील कोणी नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावरच आमचं इंट्रोडक्शन देतो. मी दर्शन. मी भावेश. मी पंकज. हे असं काय बोलतात ना यानं थंडी लागली. आणि आम्ही ठरवलेलं आज की जम्मू काश्मीरला फिरून यावा. पण नेमकी आलोय आम्ही आता एका डॅमवर. तर डॅमचा रस्ता शोधत खाली आलो. जवळ डॅम बघायला गेला ना तर जवळच आहे. असा गुजरात पासून फक्त 450 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही पण आलोय 350 किलोमीटर. 350-400 किलोमीटर अंतरावरून आम्ही पण आलोय इथं. तर इथं आम्हाला वाटलं बर्फ पडत असेल एवढी थंडी पडली तर. पण काही नाही इथं लेंडका पडलेले. चला डॅम बघू. भाई या काय हम सो हमारे 200. म्हणून आबादी वाढत. एवढा 400 कर. नको एवढा नको. 150 नको. हम दो हमारे 2 बस आहे. एवढी जमीन नाही ना. 7 नाव कुठून टाकशील एवढी. करून घे ना.
बाबा 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 पाणी एवढा वाहता पाणी. एवढा पाणी आता तुम्ही बोलाल दिसत नाही तुम्ही बोलाल पाणीच नाही तुम्ही ओ माय गॉड स्विमिंग पूल या कुंड भारी या म्हणजे आंघोळ विंगोल करण्यासाठी भारी आहे. काय रे भाई मला पोहता येत नाही. हे आयडिया तुला बोल ना. हाऊ टू पावटर चप्पल मला वाटला यो बाई काहीतरी दाखवत असेल डॅम बद्दल. असतात ना बाई मजा नाही डोंगराची आरून एक पुरी चांद उंगवला न चांदण्या बघावा निघाल्या. गाईज आई शपथ सांगतो खरा सांगतो तर काहीच नाही दाखवणार का काय दाखव आम्हालाच बघा. पस्तावा झाला मला इकडे येऊन. काय एवढं धोधो पाणी मध्ये मी कसं काय पोहीन. एवढे वन पाण्यात तर मला जाताच येणार नाही. पंकज तुला पोहता येईल तू ट्रेनिंग करून घे. ते बघितले मी युट्यूबवर हाऊ टू पो भारी पोहतात ते. एक नंबर हा. ज्यांना पोहता येत नसेल करमोणे त्यांनी पण बे search करून दुने बघा. 4 बे त्रिक 9 बे चौक 18 करमोणे बेत्रिक बे. हा दर्शनला सांगतोय की दर्शनला डायलॉग मारा तुम्ही कॅमेरा चालू करून ठेवा तर ठीक तो येणार आहे तो. आहे. ये बाबा ये. तू ये. काल काय झालं माहिती का नाही माहिती. नाही ना अजिबात नाही. आमची मम्मी गेली योगा करायला. त्यांना सांगितलं की ना घरच्यांना सगळ्यांना सांगा सूर्यनमस्कार करायला. अच्छा तर मग मी आज विचार केला सूर्य मला दिसतोय नमस्कार करायचा नमस्कार का करतो. बाई मला पण येतो बाई किती 100. पप्प्याने नमस्कार भाई, नमस्कार भाई, जुनी भाई, आठवली भाई, भावा. भाई. हे नको रे. भाई सिंगल आहे तो. कुठं जुनी आठवतो तू. मेल्यावर ना तिला जाऊन तुम्ही सांगा काय सांगू नाही प्रेम करत तुम्ही तिच्यावर. कोणाला जाऊन सांगा कोणाला तरी माझ्या जीवात. अरे भाई भाई चालला तू साईडला. नको भाई माहिती आहे इंजिनियर आहे इंजिनियर पोरी नाही पटत. आणि त्यात मेकॅनिकल घरच्यांनो मजाक चालू आहे का आम्ही कोणच्या पोरी प्रेम करत नाही. या गोष्टी या गोष्टी कुठल्याही या काल्पनिक आहेत. सर्व गोष्टी सत्य घटनेशी कोणताही संबंध नाहीये. त्याच्यामुळे कोणी मनावर घेऊ नका. चल रे काळ पाचची ही गोष्ट सत्य आहे याची. या काय नवीन शोध या ना हिमालयात भेटायचा आता हे दगडांवर भेटतो. संजीवनी का संजीवनी ऍक्च्युली काय आला ते वाहत ना पिसा डॅम मधून इतकं झाले. कोणता डॅम. काय मॉडेल झाले कुठं अरे बाबा आमचे गावान आईली गो. येतो का नाही पाणी का बजाला तुझ्या घेतोय सिनेमॅटिक एकदम जबरी. पक्का पाणी उरला पाहिजे. लय 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 पक्का आज थोडा तर उडव. आवडा टाइम लावतो इथे पाणी कपला. पोजर बॉय सिनेमॅटोग्राफी साठी दर्शनला कॉन्टॅक्ट करा. 45 रुपये मात्र 5 रुपये कट तुमचे सबस्क्रायबर. टॅक्स असतो ना आमचा जीएसटी लागून 18% कापून. शेर की खोज चल रही थी और वहाँ पर देखो क्या मिला है हमें वो ऑक्टोपस की डेढ़ निशाणी. डेढ़ निशानी. देत निशाणी. नाही मला वाटलं नव्हतं असा मेला असेल तो. लय वाईट झाला त्याचा. बेकार काय काय भाव्या बनी काय वाटतं रे तुला. तो मेला आहे आणि त्याची निशाणी म्हणजे समजतोय तू मेला आहे तो आपला समज रे. नाही मला पण त्याच वाटतंय तो मेला आहे. मला वाटते तो डेड आहे. दीड नाही रे डेड ते पडला बी त्याचा. त्याचा हृदय सुद्धा इथे पडलाय. किती किती हेवी होता. गेलाय तो. काढून नेले कोणतरी चोरानी. हे थांब धक वाटतं मला धक 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 धडक धडक. जरा त्याची माहिती घेऊ तर माहिती देणारे आपल्या समोर 2 माणसं आहेत आणि दोघाही इंजिनिअरिंग केलेले. तर 2 जण कशी माहिती देतात ते पाहूयात. तर सर तुम्ही काय सांगणार या पिसा डॅम बद्दल. हा खूपच सुंदर इथे दृश्य आहे. इकडे तुम्हाला पाहायला भेटेल पाणी आहे थोडं वॉटर आहे थोडी कॉटर आहे थोडं मिनरल्स आहेत स्टोन आहेत दगडी आहेत आणि थोडी अजून आणि साखर आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता आता कॅमेरामन दर्शन भोई सोबत भावेश आणि पंकज आम्ही इथे तुमचा अलविदा घेतो फक्त थोड्या मिनिटापुरती. आता बाकी कंटेंट आम्ही दुसरीकडे घेऊया. तर चला मग निघूया आपण सबकट.
खूप मेहनत करून आम्ही इकडे वरती चढतोय. ट्रेकिंगला आल्यासारखं असं वाटतं एवढ्या दगडांवरनं. तर कसा आहे तुमचा अनुभव मला परत एकदा सांगा. हो मग आढळले खूप मोठी दुर्घटना होता वाचली आणि ते दुर्घटना होण्यापासून वाचवणारे एकमेव असे आमचे भावेश पाटील. तुम्हाला कसं वाटतं यार? 26 जानेवारी दिल्लीला बोलवलं आहे ना लाल किल्ल्यावर. चला तर आता आपण तिकडे जाऊया. मत्स्य शेती पालन करतात तिथे त्यांच्या आपण बघूया गळ टाकून किती मासे पकडतात. तुमचं स्वागत आहे माझा अड्डा दारूचा कट्टा या न्यूज चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे 2 इंजिनियरचा सर्वे करण्याची इथे लोक मासेमारी विचार करतात. कारण मासेमारी हा खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. तुम्हाला माहिती आहे पापलेट किती महाग झाले, खायला भेटत नाही ना काय नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, इथं आम्ही पापलेट पकडायला आलोय कुठे का डॅमवर. डॅमच्या बाजूला इथं मासेमारी करण्याचं एक ठिकाण आहे, त्याच्यावर मासेमारी करायला आलो. कारण मासे कशाला लागतात माहिती आहे का, चाकण्याला बरे पडतात. पण त्याच्यासाठी आम्ही इथं मासे बघायला तर इथं जरा आमचे मित्र आहेत जे मासे पकडतात, तर त्यांच्याशी आपण बोलतो. 2 इंजिनियर्स आले तिकडे, ते आता इंटरव्ह्यू घेत आहेत पिसा डॅम डॉकला. आणि पिसा डॅम डॉकला इथं आमचे मित्र रोशन त्यात मासे मारतात. ते बघूया आता कुठे मारत नाही मासे पकडतायत. रोशन काय बोलतील ते मित्र? शिकवायचे मित्र आले मच्छी मारायला पकडायला भावा पकडायला. धन्यवाद. बघा बघू शकता तो मासे मारण्यामध्ये इतका बिझी आहे की त्याला आला तो मग्न. पण त्याने आम्ही त्याचा धन्यवाद बोलू जरा. त्याने एवढा त्याचा महत्वाचा वेळ दिला आम्हाला. तर या काहीच आपण मासे पकडू. 4-5 वेळा गळ टाकलाय पण एक पण मासा अडकलेला नाही. तर खूप आम्हाला दांडगा अनुभव आहे याच्यामध्ये. आम्ही दाखवत नाही एवढा. ॲक्च्युली कसं आहे, काय गव्हाचं पीठ आहे, त्याच्यात काय मिक्स केलं, कलर कसा आला? हल्दी काय दिवसाला किती मास पकडतो? असं 1-अर्धा किलो. 1-अर्धा किलो. आणि आमचं पाव किलो तरी निघू दे घरी जेवायला. माशाची चुकी नाही, ज्याने गळ टाकला त्याची चुकी आहे. नर्षद तुला बोलतो. हा मी नाही यो यो बोलतो तू. यो यो त्याने टाकले का मी यो यो. टाकला हो माहेरला जाते हो नातवा, तिला पिसाचा डॅम दाखवा. पाणी नाही ना काही नाही. एक नंबर वाटला ना मग एकदा. भाई भारी अरे या भारीच ना जबरदस्त. यो काय करतो? ओमी बाबा तपासायला बसली आहे काय? ओमी बाबा नाही, तो पायथागोरसचा आजो आहे चंदू बाबा. काय रे बाबा बेकार तपस आहे. बाबा 5ची तंबाख दे. बघा माकडे बघा. तुमचा पूर्वज मोठा डायनोसॉर होतो. तू पूर्वज आहे. पूर्वजांचीच आई आम्ही, तुमच्या आधी नाही आई. जोडपा बघा, जोडपा. 5ची तंबाख, 5चा चुना नाही आणला. चुना फक्त तंबाखू काय करणार आहे. जोडपा बघा कसा मित्र या करायला येतो का रे इकडं? सांगू पप्पा नाव सांगू? पप्पा नाव सांगू नको. गो नाही गो नाही माझा सोनूला नाही. कुठे आलो तुम्ही दोघा? प्लांट मध्ये काय झालं खराबी आहे थोडी, पाणी येत नाही तिकडे. मेकॅनिकल इंजिनियर आईला डिप्लोमा केलाय ना डिग्रीचे वाता करता. आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे ना. स्पेलिंग बोल. आगलं बघितलं आगलं. दलिंदर दोघा. मेकॅनिकल मेकॅनिकल मकॅनिकल स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. चला लॉग एंड करायचं आपल्याला. सो गाईज आम्ही तर लॉग एंड करतो. आम्हाला माहिती आहे आम्ही पक्की कॉमेडी करतो. आधीपेक्षा अजून जास्त कॉमेडी आम्ही करू शकतो. पण तुम्ही तेच बघण्यासाठी सबस्क्राईब करा. काय फक्त तुम्ही पक्का असाल बिसाल ना आमच्यावर नाव टाकाल लोकांना असं आम्ही रिस्क नाही घेत. जरा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्र कोण असेल त्यांना सांगा भाई सबस्क्राईब करायला. अरे पहला दो भाई पहला दो. आग की तरह पहला दो, दरिया की तरह पहला दो. चलो 5 रुपये. 5 रुपये 10 कडे. आम्ही घरी नवीन ड्रायव्हरला गाडी चालवायला दिले. आम्ही घरी निघतो. परत तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये पसरवून टाका. जय हिंद.